का कोणी रोखत नाहीये आम्हाला अशी शिक्षा मिळण्यापासून? असं वाटतंय की सगळे फारच खुश झालेत आम्ही झाशीला जाणार म्हणून. दासीला कोणी तीर भाले चालवायला देईल? कसं पकडलं? नाही, मी ते. मला ठाऊक आहे तू दुःखी का आहेस ते. आपल्याला ठाऊक आहे? हो, इथे तर केवळ मी रोखत असे, परंतु तिथे तुला हे सगळं करता येणार नाही. हो, ते तर आम्हाला ठाऊक आहे. दासीला कधी कोणी हे सगळं करू देतं का? दासी? हो आजी साहेब, ते लोक आम्हाला शिक्षा देण्यासाठी घेऊन चाललेत. ते दासी बनवणार. अगं वेडे, हे तुला कोणी सांगितलं? आजी साहेब, आम्ही स्वतः आमच्या कानांनी ऐकलंय. अरे देवा, तू काय ऐकलंस आणि काय समजून बसलीस? अगं बाळा, तू झाशीची महाराणी बनणार आहेस तिथे. काय? हो, तुझा विवाह झाशी नरेश महाराज गंगाधररावांशी होणार आहे. राणी होणं तर जगातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, परंतु करोडोतील एकीचे भाग्य असं फळफळत असतं. हा दैवी चमत्कार नाही तर आणखीन काय आहे की तुझं सोन्यासारखं भाग्य तुला शोधत तुझ्या दारापाशी आलं आहे. अशी कुचेष्टा करायचं दुस्साहस कसं केलंस तू? ह्याला आम्ही माता दुर्गेला समर्पित केलंय. ही हत्या नव्हे, बळी आहे. घोडा तयार केल्याशिवाय आमच्या समक्ष आणायचं साहस कसं केलंस तू? ह्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. हे देवा, बघ तरी, एका रात्रीत तुझी दुनियाच बदलून गेलीये आणि तू माझ्याकडे अशी पाहतेस की जणू एखादी कथा सांगते मी तुला. अगं मनू,
जागी हो बाळा, जागी हो. आता तू कोणी साधारण कन्या नाही राहिलीस. आता तू बुंदेलखंडाची होणारी महाराणी आहेस, झाशीची राणी. हे काय? आता तुला याची मुळीच आवश्यकता नाहीये. एखाद्या राणीपाशी विनम्रता, करुणा, दया आणि ममतेची अस्त्र असतात बाळा. याच अस्त्रांमध्ये एखाद्या महाराणीची महानता दिसत असते बाळा. महालातील राजनीती आणि कूटनीतीच्या मध्ये आपली प्रतिमा शाबूत ठेवणं काही साधारण गोष्ट नसते. प्रतिमा, हो प्रतिमा. ये इथे ये. बस. हा, बस 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 ना ग. लक्षात ठेव, स्वतःचं व्यक्तित्व असं तयार कर की गंगाधरराव सर्व काही विसरून बस तुझ्यातच गुंग होतील. आणि तेव्हा भर दरबारात सिंहासनाची शोभा वाढवणाऱ्या आमच्या मनूच्या मुखातून निघालेला एक शब्द हजारो आयुष्यांना बदलण्याची क्षमता राखेल. बघ, तू स्वतःलाच बघ मनू. आता तुझ्यात छोटीशी आभा आहे, परंतु जेव्हा विधिवत महाराणी होशील तेव्हा कोणाची हिंमतही होणार नाही की नजर वर करून पाहेल. तुझ्या या नव्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल बाळा. आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा करावी. इतक्या अडचणींनंतरही हा संबंध जुळवून आणण्याची धडपड केली. आणि जेव्हा सर्व काही झालं तेव्हा या गोष्टीवर त्याची
यात मोरोपंतांचा काहीच दोष नाहीये. उलट त्यांनी नकार देऊन त्यांच्या महानतेची साक्ष दिली आहे. ही कसली महानता भोपटकरजी? कसली महानता? स्वामी भक्तीत इतके लीन झाले की त्यांना आपल्या मुलीचं उज्ज्वल भविष्य पण दिसत नाहीये का? तात्याजी, प्रणवपंत, या क्षमा करावी. मी आपल्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाही 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 नाही, आम्ही तर आपल्याविषयीच बोलत होतो. तात्याजी, मी आपणासच भेटायला आलो आहे. आदेश द्यावा. ईश्वराची असीम अनुकंपा आहे. श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधररावांच्या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. हे स्वीकार केलाय? जी. हे भगवंता, भगवंता तू धन्य आहेस. तुझ्या घरी उशिरा का होईना न्याय मिळतोच. मोरोपंतजी, या शुभ समाचारासाठी सर्वात आधी आमच्याकडून अभिनंदनाचा स्वीकार करावा. धन्यवाद तात्याजी. बोपटकरजी, आपणासही हार्दिक शुभेच्छा. हे सगळं तर आपल्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झालं आहे. क्षमा करावी मोरोपंतजी. सर्वात आधी हा शुभ समाचार आम्ही महाराजांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा करतो. जी, आज्ञा असावी. प्रणाम. यावं. चलावं भोपटकरजी, चलावं. हो. मोरोपंत, जी वहिनी साहेब. मोरोपंत, मी तिला सर्व समजावलंय. हो. काय म्हणाली ती? काय म्हणणार? आपल्या संस्कारांमध्ये असा समाचार ऐकल्यानंतर कन्यांकडून उत्तराची अपेक्षा नाही करत. श्रीमंत सरकार, आपल्या आज्ञेनुसार सेवकाने पिठूरच्या कोशातून 2000 सुवर्ण मुद्रा आणल्या आहेत. चांगलं केलंस. याच थाळ्यांमध्ये सजव आणि सखाराम मला सांग की ह्या शीघ्र झाशी नरेशांकडे पाठवण्याची व्यवस्था करा. झाशी नरेश? क्षमा असावी श्रीमंत सरकार, परंतु इंदुदेवींचा विवाह तर काशी नरेशांशी. तात्या, हा अहेर इंदूसाठी नव्हे, आमच्या छकुलीसाठी जात आहे. छकुली? श्रीमंत सरकार, म्हणजे ह्याचा अर्थ आपल्या हो मनुष्यासाठी? तात्या, आमच्या मनूचा विवाह राजा गंगाधररावांशी ठरवला जाणार आहे. श्रीमंत सरकार, सेवकाच्या काहीच लक्षात येत नाहीये. याच्या आश्चर्याची काय गोष्ट आहे? आमचे मनू तर याहूनही अधिक महत्तेसाठी पात्र आहे. तुझी शिष्या झाशीची राणी होणार आहे. तुझी शिष्या झाशीची राणी होणार आहे. जा, तिला भेटून ये. आज्ञा असावी श्रीमंत सरकार. हे देवा, जर तू सुख देत असशील तर त्यात खंड पडू देऊ नकोस. मनू, ह्या अशा शुभ क्षणी तुझी आई असती तर ह्या नव्या आयुष्याचे बारकावे तिने समजावले असते. आणि आप्पा,
असं का केलं? काय केलं बाळा? सगळं आपण आणि आजोबांनी मिळून केलंय. मी काय केलं बाळा? हो, परंतु श्रीमंत सरकारांचं हृदय अतिविशाल आहे. जर त्यांनी ह्या संबंधाला स्वीकृती दिली नसती तर ह्या दीनहीनाच्या भाग्यात असा राजसी संबंध आला असता का? परंतु अप्पा, मला हा संबंध मान्य नाहीये. काय काय म्हणालीस तू? मी हा विवाह करणार नाही. हा विवाह करणार नाही? पण का? मला अशा व्यक्तीशी विवाह करायचा नाही जी निर्दयी आणि अत्याचारी आहे. बुद्धी भ्रष्ट झाली तुझी. इतक्या मोठ्या राजाला निर्दयी आणि अत्याचारी म्हणतेस? जर कोणी ऐकलं असतं तर अनर्थ झाला असता. का अनर्थ झाला असता? आपणच तर मला शिकवलं होतं की अत्याचाराचा विरोध करायला हवा. जर त्या फिरंग्यांप्रमाणे आपले शासकही अत्याचार करू लागले तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? जर त्या फिरंग्यांप्रमाणे आपले शासकही अत्याचार करू लागले तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? अरे देवा, तुझ्या दृष्टीने असा कोणता अपराध केलाय त्यांनी? अप्पा, त्यांनी माझ्या या डोळ्यांसमक्ष एका निर्दोषाला फिरंग्यांप्रमाणे चापकाने झोडलं होतं. जोडलं असेल तर तुझ्यामुळे. हो, चूक तर झाली होती आमच्याकडून. हो, आणि हीच नव्हे, न जाणू अशा किती चुका केल्या आहेस. प्रत्येक वेळेस तुझ्यामुळे मला लज्जित व्हावं लागलं आहे. हे देवा, कालपर्यंत तर आमची प्रशंसा करत होतात. आज मी आपल्या दृष्टीने वाईट झाले. मनू, कसं समजावू तुला? इतका मोठा संबंध नाकारण्याआधी हा तरी विचार करायचास. श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधर रावांची असलेली व्यक्तिगत कटुता विसरून केवळ तुझ्या भविष्यासाठी आपला सगळा मान सन्मान प्रतिष्ठा पणास लावून हा संबंध स्वीकारलाय, आणि तू मात्र तो स्वीकारत नाहीस. जर या गोष्टीची श्रीमंत सरकारांना कुणकुण जरी लागली ना, तर हा मोरोपंत जिवंतपणीच मरून जाईल. असं नका बोलू अप्पा. आपल्या आधी मी मरून जाईन. तर मग बाळा, तू ह्या संबंधाचा स्वीकार कर बाळा. हा पोरकटपणा आता सोड. जेव्हा कन्येसाठी स्थळ सांगून येतात ना, तेव्हा ती लहान राहत नाही बाळा. आणि तुला वाटतायत तेवढे महाराज गंगाधरराव वाईट नाहीयेत ग. बघ ना, केवळ तुझ्या विरोधामुळे त्यांनी देवी मातेला बळी दिला नाही. नाही दिला तर काय झालं? माझा बळी तर घेतच आहेत ना. महाराजांचा विजय असो. महाराज, आमच्या श्रीमंत सरकारांनी आपला प्रस्ताव स्वीकारला आहे, आणि म्हणूनच त्यांनी आपल्याकरता ही छोटी भेट पाठवली. कृपया ही स्वीकारावी. स्वीकार आहे. मी हा विवाह नाही करणार.